सा उनका काम है राणा जी। थोडी चुकी पाहायला भेटली काय चुकी आली माहिती आहे तिकडे प्रतीक सर? थोडं आहे ना चढाई करताना ना थोडेसे ते स्टेबल झाले, थांबले आणि बरोबर मध्यरक्षक आहेत त्यांनी प्रॉपर पाहिलं की हे थोडेसे लूज एंट्री मारतायत आणि लूज एंट्री मारल्या पहिला पकड केला तर ताकदच मिळाली नाही ना, म्हणून त्या ठिकाणी युनियन बँकेचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय। आता 3 मध्ये सुपर टॅकलची संधी असेल टीम युनियन बँकेकडे। जर्सी क्रमांक 10 मध्ये आपल्याला अंकित राणा चढाई करताना पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा संपूर्ण कव्हर काय हलवतोय वेगाने आणि या ठिकाणी सापडला। आता किती पण तुम्ही ताकद लावा काही फरक पडणार नाही, 2 पॉईंट खात्यामध्ये ऍड होतील युनियन बँकेच्या। जाळ्यात मासा सापडलाय हा, आणि हा खूप मोठा मासा आहे सर। या माशाला जेवढा वेळ तुम्ही मैदानाच्या बाहेर ठेवाल तेवढा वेळ तुमचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत। आणि चढाईसाठी आलाय कोण? तो सुपरस्टार सुशील कांबरेकर। हो, चांगला टोटच मारण्याचा प्रयत्न होता, बोनस अटेम्प्ट केली जाईल का? स्ट्रक्चर पहा त्या खेळाडूचे, काय मेहनत केली असेल या खेळाडूने। जबरदस्त बेलगावचा खेळाडू आहे आणि ते थांबवलंय बेलगावच्या खेळाडूला। ONGC संघ आज वेगळ्या रंगात पाहायला मिळतोय आणि उत्तम अभ्यास करून आला या मैदानावरती सुशील विरोधात। कारण कालच्या दिवसामध्ये मला असं कळलं की ONGCचे नवीन खेळाडू आहेत, ते अजून एकमेकांबरोबर त्यांचा बॉन्डिंग नाही आहे, म्हणून ते कुठेतरी थोडेसे कालच्या दिवसामध्ये आपल्याला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यांच्या टीममध्ये। बॉन्डिंग नसल्यावर आपण माहितो ना, आपण बॉन्डिंग नसल्यावर आपण खेळू शकत असं झालं, परंतु आज मला या मैदानामध्ये ONGCचा बॉन्डिंग पाहायला मिळत आहे, चांगले खेळताना पाहायला मिळत आहेत। ONGCचा जर्सी क्रमांक 1 मध्ये अंकित धैया, चांगला पॉईंट येताना पाहायला भेटेल। पुन्हा चढाईसाठी युनियन बँकेचा आणखीन एक खेळाडू जर्सी क्रमांक 25 मध्ये चढाई करतो, आदित्य पवार। पाठ दाखवली आहे आणि ONGC या ठिकाणी आता प्रॉपर खेळ करताना पाहायला मिळतात, कारण की त्या ठिकाणी जर पाहिलं ना आपण ऑन स्क्रीन जर ऑफलाईनमध्ये पाहिलं तर ते ONGC संघाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सचिन कासारे देखील त्या ठिकाणी हा सामना पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की त्यांचा संघ आहे ते मुंबई डिव्हिजनला जरूर कामाला आहेत, परंतु ते ONGC मधून बऱ्याच वर्ष खेळलेत। मग त्याचबरोबर आपले अर्जुन अवडी, पंकज सिरसाट सर, त्यांना कसं विसरून चालेल। आज जरूर ते DCP या पदावरती आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये, ठाणे जिल्ह्याचे DCP आहेत ते, ठाणे पालघर जिल्ह्याचे। आज ते देखील हा सामना पाहत असतील, कारण की ONGCची मॅच आहे। पहिला संघ होता पंकज सिरसाट सरांचा, तो म्हणजे ONGC, आणि ते नक्कीच जोडले असतील या स्पर्धेच्या माध्यमातून। नक्कीच सदरक्षण आहे, खळनिग्रहण आहे, हे ब्रीदवाक्य आपल्या उराशी बाळगून आपले सर काम करताना पाहायला मिळतात नेहमीच, आणि आज देखील हा सामना पाहत असतील आणि ONGCचं कौतुक देखील करत असतील, कारण उत्तम खेळ पाहायला मिळतोय मैदानावरती ONGCच्या माध्यमातून। नक्कीच प्रश्नच नाही आहे। ONGCने पहिल्याच वेळामध्ये आपल्याला पाहिलं तर 6 गुणाची आघाडी घेतली आतापर्यंत, 11-5 असं गुणफलक पाहायला मिळत आहे। युनियन बँक 5 तर ONGC 11। जर आता ONGC जिंकली तर खेळणार कोणाबरोबर? टीम UP योद्धा, आणि जर युनियन बँक जिंकली तरी खेळणार कोणाबरोबर? UP योद्धा। कॅल्क्युलेशन आहे समोरासमोर। बोनस पॉईंट या ठिकाणी पहिला आता बोनस पॉईंट पाहायला मिळतोय सुशील कांबरेकरचा, बेळगावचा सुपुत्र। प्रेक्षकांनी उद्या ठीक 6 वाजता पुन्हा एकदा जोडलं जायचं आहे या कबड्डी स्पर्धेसोबत, कारण उद्या 2 सेमी फायनलचे सामने आणि एक फायनलचा सामना, मेगा सामना पाहायला मिळणार आहे याच मैदानावरती, ऐतिहासिक मैदानावरती, श्रमिक जिमखान्याच्या। जो लवकर येईल ना मैदानामध्ये प्रतीक सर त्याला जागा भेटेल, जो उशिरा येईल ना तर त्याला आपला गपचूप मोबाईल काढायचा आहे, नाही तर ज्यांच्या घरात मोठे LED स्क्रीन असतील ना TV, तो लावून त्यांना घरात फायनल बघायची आहे, हे मी नक्कीच सांगेल, कारण की उद्या DLI रोडचा पब्लिक, मुंबईचा पब्लिक ऐकणार नाही आहे। तुम्हाला अनुभव आलाच असेल या लाईव्हच्या माध्यमातून। समोरून ताकद लावणं काय असतं ना, ब्लॉक करणं काय असतं ना, त्या खेळाडूकडून शिकावं। काय संदीपने समोरून ब्लॉक केलं बघा सर, काय ताकद लावली आहे। सुशीलने देखील तेवढीच ताकद लावली होती, परंतु संदीपची ताकद हवी झाली आहे या डिफेन्समध्ये। कौतुक करावं लागेल संदीपचं देखील। ONGCचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, आता रंगात आले ONGC। आता ONGC जसं साजेशीर नाव आहे, जे कबड्डी क्षेत्रामध्ये व्यावसायिक टीममध्ये आपण नेहमी पाहिलं आहे ना, ONGC नाव ऐकल्यानंतर पहिल्या टीम अशा थोड्याशा घाबरायच्या, अरे ONGCचा संघ आहे, ONGC मॅच बघण्यासाठी यायचे। मनप्रीत सर, त्यांची आठवण करून दे। मला असं वाटलं ONGC संघ खेळतोय तर आज प्रशिक्षक म्हणून मनप्रीत सर असतील, परंतु या ठिकाणी ते पाहायला भेटत नाही आहेत। आज त्यांच्या पहिले तर जगदीप सिंग कोच म्हणून त्यांचं काम पाहत आहेत, प्रशिक्षक म्हणून।
1300 प्रेक्षक ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत. निसटलाय जर्सी क्रमांक 23 सोमवीर मेहता. चुकीचं टॅकल होतं. चेन सोडली आणि सिंगल ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. प्रतीक सर काय म्हणाले या सिंगल टॅकल बद्दल? आवश्यकता नव्हती या ठिकाणी, कारण आघाडीवरती आहे ONGC संघ आणि खूपच ॲडव्हान्स गेला. साखली तर सोडलीच होती, परत एकमेकांचा ताळमेळ सुद्धा डिफेन्समध्ये नव्हता सर. बरोबर आहे. आणि ते 1-1, 2-2 पॉईंटने तर युनियन बँक देखील आपल्याला 9 पॉईंट घेताना पाहायला मिळते. 9-13 4 गुणाची आघाडी असेल ONGC. चढाई करताना आपल्याला अंकित राणा. प्रेक्षक वर्ग आता शांत का झालेत? गप्पपणे मॅच बघतायत. बघावे लागेल. महत्वाची मॅच आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 4 आहे. सुशील आहे. सुशील खेळतोय. कुणाल सुशील खेळतोय ना, दिसतोय तुम्हाला ऑन स्क्रीन. आणि सुशीलने आता सुरुवात केली आहे भाई. आता नसतो हा थांबत. बेलगावचा सुपरस्टार खेळाडू आहे सुशील. प्रत्येक चढाईमध्ये काही ना काहीतरी घडवतोय मैदानावरती. एक तर बाद तरी होतोय, नाही तर गुण तरी मिळवतोय. परंतु गुण तालिका सतत हलती ठेवतोय हे सुशील. या 6 नंबरच्या जर्सी प्रदान केलेल्या संदीपनं काय अडवलं होतं सुशीलला. जबरदस्त समोरून ब्लॉक केलं होतं. आता मात्र चढाईसाठी आहे. फिरगून चढाई पुन्हा एकदा सुशील. सुपर टॅकलची संधी आहे. दोन्ही थाईजमध्ये जम्प करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय तो संजयचा. आपण पाहू शकतो सुशील आढावा घेत होता. संजय कधी माझ्या पायामध्ये उडी मारतोय आणि मी त्याला बाद करतोय. आणि तो हुशार खेळाडू आहे म्हणून तो पुन्हा एकदा मिड लाईनकडे परतला सुशील. जर्सी क्रमांक 6 मध्ये ONGCचा संदीप चढाई करताना पाहायला भेटेल. संधी असेल आता टीम युनियन बँकेकडे देखील, की लगेच लोन मारून घ्यायचं आहे आणि आघाडी कमी करून घ्यायची आहे ONGCची. ही संधी असेल आता युनियन बँकेकडे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पहिलं आपल्याला को स्पॉन्सर बाय बँक ऑफ इंडिया, LIC ऑफ इंडिया, त्याचबरोबर युनियन बँक आपल्याला पाहायला भेटेल. आणि या ठिकाणी ताकद लावताना सुशील पाहायला मिळतोय, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुटण्याचा प्रयत्न नाहीये. चांगलं ONGCचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. सुपर टॅकल होताना पाहायला मिळतोय. तर आता या ठिकाणी 1 गुण भेटेल. संदीपनं 2 वेळा अडवलंय सुशीलचा रस्ता. जाऊ दिला नाहीये सुशीलला मैदानामध्ये. प्रतीक माने तुमच्यासाठी वारंवार कमेंट येत आहेत. रायगड महाडचा बुलंद आवाज. प्रतीक माने, तू माने या ना मानो. कमाल सामना आहे, धमाल सामना आहे. ओ विजय मलिक. का नाव विजय मलिक आहे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं या मैदानामध्ये. स्ट्रक्चरवरनं जर विजय मलिक यांना पाहिलं तर असं वाटतं का तुम्हाला की असे म्हणजे कबड्डी प्लेअर असे वाटतात? पण पहा काय स्फूर्ती आहे त्यांच्याकडे. काय म्हणजे प्रॉपर कसं खेळलं पाहिजे ना, हे विजय मलिक आपल्याला दाखवून देतात या मॅचमधून. विजय मलिकचा खेळ बोलतो मैदानामध्ये. ज्या वेळेला विजय मलिक मैदानावरती दाखल झाला आहे त्याने इतिहास रचला आहे. आज इतिहास रचावा लागणार आहे सर, कारण हा सामना देखील तेवढाच मोठा आहे. आज जर चांगले खेळला तर उद्याचा दिवस बघायला मिळणार आहे या स्पर्धेचा. जर का आजचा सामना गमावला तर थेट घरचं तिकीट आहे. ही शेवटची रात्र असू शकते दोन्ही टीमची. बघूया कोणाची तर शेवटची रात्र असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ही रात्र काय होणार आहे, कोण शेवटची रात्र असेल, कोण संपूर्ण आमच्या बंड्यामूर्ती सेवा मंडळावर आजची रात्र काढणार आणि उद्या पुन्हा या मैदानामध्ये येणार, काय आयोजन पाहायला मिळतंय. जयपूरचा संघ देखील थांबला. जयपूरचा संघ इतक्यात निघणार नाहीये. तो देखील उद्या अंतिम फेरीचा सामना बघूनच या ठिकाणीवरनं जाणार. महत्त्वाच्या मॅचेस चालू आहेत त्यामुळे हे सर्व संघ लांबून आलेत, महाराष्ट्राच्या बाहेरनं आलेत. आणि आज महाराष्ट्र दिन देखील आहे. सुंदर आयोजन पाहायला मिळतं. अप्रतिम धमाकेदार आयोजन पाहायला मिळतं बंड्या मारुती सेवा मंडळाचं. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त ही महत्त्वपूर्ण एवढी मोठी स्पर्धा कबड्डीची घेतली जाते. युनियन बँकेच्या खेळाडूच्या पायामध्ये ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता ONGC. जर्सी क्रमांक 22 चिंटू
स्क्रीनवरती आपल्याला भूषण सरमळकर पाहायला मिळत आहेत, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सचिन कासारे पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही ONGCचे खेळाडू आहेत राष्ट्रीय, त्यामुळे हे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. हो, चांगला इथे बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चांगला अटेम्प्ट, काय वाट म्हणजे अगदी आतमध्ये घुसला होता. इथे डिफेन्स असं वाटतं की शांत झालेलं आहे, कारण विजय मलिकला ह्या अटॅकवरती थांबवणं गरजेचं होतं. काय पंच निर्णय देतात हे पाहावं लागणार. बोनस गुण आहे की नाही. होय, बोनस गुण मिळवला आहे. जिथे शिरवाडकर सर बोनस गुण देत आहेत. पुन्हा एकदा सुशील सर, सुशीलकडे जर पाहिलं ना तर सिंगम कसा मैदानामध्ये चालत येतो तसा सुशील मैदानामध्ये चालत येतो, अगदी रुबाबदार पद्धतीनं. मी सामना जिंकून नेईल, तुम्ही फक्त बघत बसा, अशी त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. आता सुपर टॅकलची संधी असणार आहे सुशीलसाठी. पुढे पुन्हा एकदा आणि निसटलाय तो आलाय तो आलाय. तिन्ही खेळाडू बाद झालेत, म्हणजे 3+2 एकंदरीत सुपर. नाही, 2 खेळाडू बाद झालेले आहेत. ONGCचा शेवटचा खेळाडू मैदानामध्ये आहे. जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. प्रेक्षक नक्कीच आमच्या प्रेक्षकांनी सांगितलं, ONGC गुजरात हा संघ 2010-11च्या खेळत होता. त्यावेळेस महान खेळाडू होते त्या संघात सुरजित सिंग, मनप्रीत सिंग, जसवीर सिंग यांच्यासारखे महान खेळाडूंचा भरणा होता. नक्की सर, 1 नंबर प्रो कबड्डीची ओळखाल, 1 नंबर कबड्डीचा खलोगल मुंबईतील 1 नंबरची टुर्नामेंट. धन्यवाद प्रेक्षक. एक कॉर्नर नंबर सेल्फ आउट झालाय युनियन बँकेचा खेळाडू. अशा चुका टाळाव्या लागणार आहेत आता, कारण हा सामना महत्त्वाचा आहे. आणि या सामन्यामध्ये अशा चुका झाल्या तर थेट घरी आज झोपायला जाऊ शकतात. की आता अजून 6 गुणाची आघाडी आहे ONGC संघ. रिव्ह्यू घेतला या ठिकाणी, नाही रिव्ह्यू नाही घेतला, माफ करा. या ठिकाणी खेळाडू सबस्टिट्यूट दुसरा खेळाडू आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. सलग 4 दिवस देखील पाहिले तर आमच्याबरोबर समवेत सूर्यकांत देसाई सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. चढाईसाठी पुन्हा सुशील पाहायला मिळतोय. चांगला अँकल हे महेश गोडेजीचं, त्यांचं तर प्रत्येक क्षणाला ज्या रिव्ह्यू येत आहेत ना, ते महेश गोडेजी देखील अप्रतिम आपल्या मायक्रोफोनच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल संपर्क यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. तर सानप त्यांची तर कमेंट आलीच आहे इथे या ठिकाणी. ठाण्याचा ढाण्यावाग, ठाण्याचा आमचा लाईव्ह, त्यांची देखील कमेंट आली आहे. जालिंदर सानप यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण एवढी मोठी कबड्डी स्पर्धा, भारतातली सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवणं ही काय सोपी गोष्ट नाही. अतिशय टेक्निकल गोष्टी असतात. आपण फक्त ही कबड्डी स्पर्धा सुप्ते सर स्क्रीनवरती पाहतोय, पण त्या मागची जी टेक्निकल मेहनत आहे ही जालिंदर सानप यांची आहे. आणि आपण सुरेख ही स्पर्धा पाहतोय. अगदी 15 ते 20 कॅमेरे या मैदानावरती लागलेले आहेत आणि हे 20 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय धमाकेदार आयोजन नियोजन म्हणावं लागेल. ही ब्लॉकबास्टर कबड्डी स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण भारतीयांसाठी ही कबड्डी स्पर्धा आपल्यासमोर आलेली आहे. नक्कीच प्रेक्षकांनी सांगितलं, आपले वडार सर, त्यांना देखील कसं विसरून चालेल. ONGCचे खेळाडू, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, काय त्यावेळेचा सेट होता अप्रतिम. ONGC म्हटलं तर वादळ. या ठिकाणी पुन्हा ONGCचा महत्त्वाचा खेळाडू जर्सी क्रमांक 11 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतोय विजय मलिक. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि बोनस घेऊन गेलाय. म्हणजे काय, आता गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं 22-18, 4 गुणाची आघाडी टीम ONGC. केलंय, अपडेट केलेला आहे गुणफलक, 23-18 केलंय. धन्यवाद. प्रयत्न चांगला होता डाव्या कोपरा रक्षकाचा, परंतु सुशील तेवढा चपल खेळाडू आहे म्हणून तो भेटला नाही. प्रयत्न चांगला केला होता, पण ॲडव्हान्स देखील थोडा होता. पायाला देखील थोडाफार घाम पाहायला मिळाला सुशीलचा. याचा ॲडव्हान्टेज नक्कीच सुशीलला मिळाला सर. चढाईसाठी चुकी 23 नंबर का चुकी. विजय मलिकला तुम्ही एवढ्या सहजासहजी मिड लाईनवरती थांबू नाही शकत सर. ते सोलो टॅकलचा तो खेळाडू नाही आहे.
आणि कोणी पकड करण्याचा सोमीर मेहता जो चढाई करतोय, जो रेडर आहे युनियन बँकेचा, तो ही चुकी करताना पाहायला मिळतो. डिफेंडर त्यांचे राहिले आतमध्ये आणि या ठिकाणी चढाई करणारा महत्त्वाचा खेळाडू ही चुकी करता कामा नये. आपला टीम युनियन बँक 24-20 असा आपल्याला गुणफलक पाहायला मिळतोय. ठिकाणी उद्याचं प्रेडिक्शन दिलंय, युवा ISPL विरुद्ध UP योद्धा असा मेगा अंतिम फेरीचा सामना होईल. पाहूया उद्या काय होणार आहे. ठीक 6 वाजता आणखीन 3 सामने तुमच्या भेटीला येणार आहेत मित्रांनो. 6 वाजता लगेच तुमच्यापर्यंत लिंक येईल, नोटिफिकेशन तर तुम्हाला येणारच आहे. लगेच पटापट लाईव्हला या. पहिला सामना पाहायला भेटणारा महत्त्वाची पहिली मॅच असणार आहे मित्रांनो, इंडियन नेव्ही विरुद्ध ISPL. पुन्हा चढाईसाठी सुशील कांबरेकर पाहायला मिळतोय. बेळगावचा सुपुत्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. सुपेश आत्तापर्यंत प्रेक्षकांनी उत्तम साथ दिली आपली या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा 4था दिवस, अंतिम चरणाकडे आहोत आपण 4थ्या दिवसाच्या, आणि उत्तम साथ मिळाली प्रेक्षकांची यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. मला प्रेक्षकांना मी विचारू इच्छितो की कोणता खेळाडू तुम्हाला वाटतं की सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील ठरू शकतो, की जो 1 लाखाचं प्राईज या स्पर्धेतलं मिळवू शकतो, जो सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल असं तुम्हाला वाटतं? रसिक प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आपण कमेंटच्या माध्यमातून हे सांगायचं की कोणता खेळाडू ह्या 1 लाखाच्या भरघोस प्राईजचा मानकरी ठरू शकतो. बंड्या मारुती सेवा मंडळाची ही सर्वात मोठी कबड्डी स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू उद्या कोण ठरू शकतो हे आपण प्रेडिक्शन करायचं प्रेक्षकांनो. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुशील कमाल करतोय, धमाल करतोय. 2 अधिक बोनस गुण म्हणजे 3 खेळाडू बाद करतोय, 3 गुण मिळवतोय सुशील. सुपर डुपर रेड करतोय. युनियन बँक सर पुन्हा एकदा मैदानावरती दाखल होतोय. यस, युनियन बँकेने देखील आता कमबॅक केलंय. 23-25 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. लगेच प्रेक्षकांच्या कमेंट्स आल्यात. नीरज मिसा, नीरज मिसा, नीरज मिसा. वैभव रबाळे रणगाडा कोल्हापूरचा. गगन गौडा, नीरज गगन गौडा मिसाळ, देखील नीरज आहे. मिसाळ, नीरज 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 सुशीलचं रायगडकरांचं देखील प्रेम. नाव आलं या ठिकाणी करण जयस्वाल यांच्याकडून. लोकेश नीरज मिसा रायगडचा टायगर. जाऊया मैदानाच्या दिशेने. तुम्ही प्रश्न केलात, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल कोणाला मिळणार मालिकावीरचा पुरस्कार. जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो 1 मध्ये अंकित धैया 1 पॉईंट घेऊन जाताना पाहायला भेटेल. टीम ONGC साठी 26-23 असं आपल्याला गुणफलक पाहायला भेटेल. शेवटचा सामना असेल हा या संपूर्ण स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा. उद्या ठीक 6 वाजता सेमीफायनलला सुरुवात होईल. चुकी झाली आहे या ठिकाणी. चांगली चढाई पाहायला मिळतात आपल्याला. जर्सी क्रमांक 1 मध्ये अंकित दह्या 27-23 4 गुणाची आघाडी टीम ONGC या संघ पाहायला मिळतो. पुन्हा चढाईसाठी सुशील कांबरेकर. कर्नाटकचा खेळाडू, बेळगावचा खेळाडू चढाई करताना पाहायला मिळतोय. फुटवर्क चांगल्या खेळाडूचं या ठिकाणी स्टॉप केलं जात आहे. अप्रतिम पकड पाहायला मिळते आहे. आता संधी दिली नाही ONGC संघाने सर. नक्की जोवर तुम्ही सुशीलला मैदानाच्या बाहेर ठेवाल तोपर्यंत तुम्ही या सामन्यामध्ये बनवून राहाल. आणि आता आपण पाहतोय कमेंट बॉक्समध्ये प्रचंड कमेंट येत आहेत. नीरज मिसाळच्या नावाच्या, सुशीलच्या नावाच्या आणि वैभवच्या नावाच्या देखील अनेक कमेंट पाहायला मिळतात आपल्याला. ओ हो 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 हनुमान उडी, परंतु जो रॉकेट उडत होता त्या रॉकेटला त्याच ठिकाणी थांबवलंय. थांबवावे लागणार आहे सर. या स्पर्धेकरता
महाडवरून प्रकाश मस्के सुद्धा जोडले गेलेत. अनेक रसिक प्रेक्षक सर संपूर्ण महाराष्ट्रामधून, रायगड जिल्ह्यामधून नवे नवे तर संपूर्ण भारतातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. आणि खऱ्या अर्थाने यश आहे या कबड्डी स्पर्धेचं आणि बंड्या मारुती सेवा मंडळाचं. कारण विविध क्षेत्रातील मंडळी, या खेळावरती प्रेम करणारी मंडळी आज या कबड्डी खेळाला उदंड प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. हो नक्कीच. जर्सी क्रमांक 19 मध्ये आणखीन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो युनियन बँकेचा. चढाईसाठी पुन्हा विजय मलिक ONGC संघाकडनं चढाई करताना पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 11 मध्ये. या ठिकाणी पहिला हाफ होताना पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 25-29 असं गुणफलक आपल्याला मित्रांनो पाहायला भेटेल. युनियन बँक 25, ONGC 29. क्वार्टर फायनल नंबर 4 बंड्या मारुती. सॉरी मित्रांनो, डीजे नाही वाजू शकत. 5 मिनिटं आपापल्या मोबाईलवर गाणं ऐका. उद्याचा सत्र ठीक 6 वाजता सुरुवात होईल. पहिला सामना ठीक 6 वाजता, त्यानंतर 7 वाजता. बंड्या मारुतीचे सर्व पदाधिकारी आहेत ज्यांनी या कबड्डी खेळाला मोठं करण्याचं काम केलं, ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आनंद आहे, आपण उत्तम स्पर्धा आत्तापर्यंत घेऊन गेलो आहे. धन्यवाद अक्षय गोविलकर, आपला देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी सध्या चर्चा चालू आहे नीरजच्या नावाची चर्चा चालू आहे. बरेचसे प्लेयर आहेत त्या रेसमध्ये मालिकावीरच्या. कोण जिंकणार मालिकावीरचा पुरस्कार उद्याच्या दिवसामध्ये अनाऊन्समेंट केली जाईल. कारण की सलग 4 दिवस आम्ही कॉमेंट्रीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मित्रांनो जोडलो. मुख्य व्यासपीठावरती व्हॉइस ऑफ चिपळूण टाकळे सर देखील होते. त्याचबरोबर ऑन ग्राउंडवरती आपण पाहिले ॲलन डिसोजा, व्हॉइस ऑफ ठाणे जिल्हा. त्याचबरोबर आणखीन एक व्हॉइस ऑफ आपल्याला पाहायला भेटले प्रतीक माने सर. आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मुंबई सुपेश कामतेकर. या सर्व टीमने जे महत्त्वपूर्ण काम केलं आहे ना, त्याच्या माध्यमातून आयोजकांनी देखील प्रतीक तुमच्या सर्वांचा वावा केला आहे. आयोजकांनी देखील सांगितलं आम्ही फक्त तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आहे, परंतु सर्व रंगत आणण्याचं काम, सर्व काही तुम्ही प्रेक्षकांना जोडायचं काम हे सर्व तुमच्या कॉम्पिटेटिव्ह पॅनलने केलेलं आहे. पॅनल या ठिकाणी चांगलं काम करताना पाहायला मिळतोय. सुपेश सर, हेच तर हवं असतं ना की ज्या वेळेला आपलं काम बोलतं ना त्यावेळेला बरं वाटतं, आपल्याला बोलायची गरज लागत नाही. आणि खरंच या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी आतापर्यंत हे उदंड प्रेम दिलेलं आहे. मग जे आता जे लाईव्हला येऊन हे कबड्डी स्पर्धा बघतात ते सुद्धा, आणि कमेंट बॉक्समध्ये जे आपलं प्रशंसा करतात ते सुद्धा, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. एक कमेंट आलेली आहे, नमस्कार, जय महाराष्ट्र, मी एक कबड्डी प्रेमी. मी आज इराण येथे कार्यरत असून माझ्या इथे अमेरिका आणि इराण युद्ध परिस्थिती असून मी व माझे सहकारी एकत्र अंडरग्राऊंड बंकरमध्ये सामने पाहत आहात. उत्कृष्ट स्पर्धा. धन्यवाद दादा. इराणवरून ते स्पर्धा पाहतायत. कबड्डी प्रेमी आहेत, कार्यरत आहेत इराण येथे जॉबसाठी, परंतु ही स्पर्धा पाहतायत. कबड्डी प्रेमी असेच असतात, कुठं जागा भेटेल तिथं घुसतात, परंतु स्पर्धा पाहतात. ही स्पर्धा पुण्यासारखी होणी नाही आहे. तुम्हाला एक नॅशनल बघायला भेटेल, परंतु नॅशनलला तोडीत तोड अशी स्पर्धा बंड्या मारुती सेवा मंडळाने घेतली आहे अखिल भारतीय स्तरावरील. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जोडले गेलेत अंबिका स्पोर्ट्स क्लबचे सर्व ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष कबड्डी खेळाची सेवा झाली
ते आमचे लाडके रवींद्र आयरे सर, त्यांच्या समवेत त्यांचे बंधू संजय आयरे सर थेट महाडवरून आज या कबड्डी स्पर्धेचं प्रक्षेपण पाहत आहेत. काल आपल्याला संजय आयरे सर या ठिकाणी गेस्ट म्हणून पाहायला मिळाले होते, पण आज लाईव्ह थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आज महाडमधून ही कबड्डी स्पर्धा बघतायत सर. धन्यवाद असेल, त्यांचा देखील धन्यवाद असेल. संपूर्ण आमचा महाराष्ट्र जोडलं या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की कबड्डी असा खेळ आहे ना, मारामारी करण्याचं साधन नाही आहे, भांडण करण्याचं साधन नाही आहे, तुम्हाला एकत्र कसं आणेल हे कबड्डी आपल्याला शिकवतं. आणि या बंड्या मारुतीने तसं आयोजन केलं आहे, म्हणून तर आज एवढा प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक मैदानामध्ये आहे मित्रांनो, परंतु या ठिकाणी आमच्यावरती ऑनलाईन यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आता 2000 प्रेक्षक जोडले ते शेवटच्या मॅचसाठी. हे कबड्डीचं प्रेम आहे, ही कबड्डीची खरी ओळख आहे. आणि जोडल्या गेलेल्या प्रेक्षकाला हीच एक विनंती आहे की उद्या ठीक 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आपण वेळेत हजर राहा, या कबड्डी स्पर्धेचा आस्वाद घ्या. उद्या 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल तुमच्या भेटीला येणार आहे. कुठेही जाऊ नका. 6 वाजता बरोबर मोबाईलची स्क्रीन, टी व्हीची स्क्रीनवरती जोडले जा आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्या सुपेश सर, कारण ब्लॉकबास्टर कबड्डी स्पर्धा आत्तापर्यंतची या संपूर्ण महाराष्ट्रातली आणि संपूर्ण भारतातली. नक्कीच या ठिकाणी जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. ONGC 32 आणि 27 युनियन बँक असं आपल्याला गुणफलक मित्रांनो पाहायला मिळतो. चढाई करताना सुशील कांबरेकर पाहायला भेटेल, MT रेड्डी ते या ठिकाणी येताना पाहायला भेटेल. ऑन स्क्रीनचा पाहिलं विशाल माने, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. विशाल माने स्थानिक संघ जर पाहिला त्यांचा विजय नवनाथ क्रीडा मंडळ लोअर प्रचा संघ, त्यांचे ते राष्ट्रीय खेळाडू, त्यांच्या समवेत निलेश देखील त्यांच्या बरोबरीने युनियन बँकेमध्ये कार्यरत आहेत. निलेशला देखील विसरून कसं चालणार आहे. या दोघांची एकत्रित रिक्रुटमेंट घेतली होती युनियन बँकेने. उत्कृष्ट कॉर्नर म्हणून त्यांची खास निवड केली होती कबड्डीमध्ये युनियन बँकेने, परंतु आज स्क्रीनवरती आपण पाहिलं विशाल माने, आपला माफ करा विशाल कदम. विशाल कदम सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यांनी कबड्डी खेळाची अनेक वर्ष सेवा केली आणि कबड्डी खेळाला मोठं करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. आपल्या खेळाच्या माध्यमातून उत्कृष्ट कोपरारक्षक म्हणून त्यांनी सर अनेक वेळेला भूमिका पार पाडली आहे. म्हणजे अनेक मैदान, अनेक सामने ज्यांनी एक हाती कोपरारक्षकाच्या भूमिकेमध्ये जिंकून दिलेले आहेत आपल्या संघाला. नक्कीच, परंतु या ठिकाणी मॅच आता 5 गुणाची आघाडी आपल्याला ONGCचा संघ पाहायला मिळतोय. कुठेच अटॅकिंग होत नाही, फक्त अटॅक एकाच खेळाडूला करावा लागतोय, तो म्हणजे सुशील कांबरेकर, बेळगावचा सुपुत्र, कर्नाटकचा सुपुत्र. त्यालाच आता काय ते करावे लागणार आहे, कारण की एकच रेडर मला पाहायला मिळतोय फक्त टीम युनियन बँकेकडे. काल ज्या पद्धतीने युनियन बँक संघ खेळलाय ना, आज तशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळत नाही युनियन बँकचा. पुन्हा एकदा डुओरडासाठी स्वतः सुशील या खेळाडूकडे नजर असणार आहे, कारण आत्तापर्यंत सुंदर खेळ झाला आहे सुशीलकडून. आत्ता देखील शेवटच्या क्षणाला सुंदर खेळ होणं गरजेचं आहे आणि खेळ होतोय. आत्तापर्यंत संदीपनं सुशीलला रोखलं होतं बरेच वेळेला, परंतु आता कमबॅक करतोय. संदीपवरती हावी होताना पाहायला मिळतोय सुशील. तर अनिकेत घाडी देखील आमचे सांगतायत कॉमेंट्री खूप सुंदर आहे, क्या बात. धन्यवाद अनिकेत घाडी, आमचे मित्र आहेत ते. अनिकेत घाडी सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहेत, त्यांची कमेंट आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद अनिकेत घाडी. आणि आज आणखीन एक सुंदर कमेंट येते. कामतेकर सर, तुमच्यासाठी देखील जबाबदारी पूर्ण करण्यासाठी वय मोठं नाही तर मन मोठं असावं लागतं आणि ते आम्ही आज तुमच्या रूपाने पाहतोय. खरंच कामतेकर सरांचं तुमचं देखील कौतुक आहे, कारण ज्या पद्धतीनं आपण या स्पर्धेत समालोचन करताय. त्याचबरोबर लाईव्हवरती भरपूर जण आपल्याला पाहत आहेत. संजय आयरे साहेब, आपलं सुद्धा धन्यवाद. आपण रायगडवरून आपला सामना पाहत आहेत. संपूर्ण लोकांना आपला थेट प्रेक्षेपण आपण शेअर करत आहात आणि तुम्ही बंड्या मारुती चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलेलं आहे. आपलाही मनापासून धन्यवाद. दयालन दादा, पुन्हा जाऊया मॅचकडे. इथं सुशील थांबायचं नाव घेत नाही मित्रांनो. आता इथं संधी असेल टीम युनियन बँकेला, घ्या लोन लगेच मारून, कारण की सुशील आता थांबायचं नाव घेत नाही. अटॅक कोणावर केला होता माहिती आहे का तुम्हाला? विजय मलिक. विजय मलिक यांनी देखील प्रामाणिकपणे सांगितलं, हो येस मला तुम्ही आउट केलंय. थोडासा टाइम उशीर केला. जर्सी क्रमांक 22 आपल्याला पाहायला मिळतील ONGCचे. चिंटूने थोडासा उशीर केला. या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रशांत सुर्वे सर यांना, स्थानिक संघ अंकुर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू.
पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 3. सबस्टिट्यूट खेळाडू आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चुकी केली युनियन बँकेने, लोन पडत होता. सबस्टिट्यूट खेळाडू गेला जर्सी क्रमांक 3चा. त्या ठिकाणी किती पॉईंट गेलेत सर? बोनस अधिक 1 बोनस गुण प्लस मिळतोय. 2 पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा चढाईसाठी पाहायला मिळतो सुशील कांबरेकर, मॅन फ्रॉम कर्नाटका. नाही मिळणार, नाही मिळणार. हा एकटा खेळाडू तुमच्या तावडीतच भेटणार नाही आहे. या लोन कोणावरती पडणार आहे? ONGC 34-32 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. युनियन बँक 32-34 ONGC. ही देखील मॅच आता प्रेक्षकांना जाता जाता आहे ना, ही हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. पुन्हा हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी आता लोन पडला जातोय टीम. येस, इतकं छान नियोजन अमर काविलकर यांनी देखील केलंय. बंड्या मारुती प्रेक्षकांसाठी एखाद लकी जवळ ठेवला असता तर चाललं असतं. त्यांची दक्षता घ्या उद्याच्या दिवसामध्ये. लकी जवळ ठेवला असता. लकी ड्रॉ म्हणायचं अमर काविलकर यांना. उद्याच्या दिवसामध्ये म्हणतात की लकी ड्रॉ ठेवायला पाहिजे प्रेक्षकांसाठी देखील. त्यातून काहीतरी प्रेक्षकांना देखील थोडंसं एक उत्कंठा पाहायला भेटेल. नक्कीच अमर काविलकर आपले जे आपण मेसेज पाठवलाय तो आम्ही आमच्या आयोजन समितीपर्यंत नक्की पोचवू. येस विशाल कदम. येस अनिकेत, गाडी माझ्याकडनं चुकून निघालं होतं विशाल माने, परंतु विशाल कदम मी त्यानंतर पुन्हा सांगितलं. आणि इथे आली आणखीन एक अनिकेत सावंत यांची कमेंट. आम्ही प्रभादेवी चौपाटीवर बसून फुल फॅमिली मॅच बघत आहे. जिथं जागा भेटेल तिथं प्रेक्षक मॅच पाहत आहेत. एक जर आपले इराणचे बंकरमध्ये गेलेत. काळजी घ्या स्वतःची. नाही ते मोबाईल त्यांच्याकडे माझ्याकडे नाही. धन्यवाद आदित्य सातोसे आपण कमेंट केल्याबद्दल. मॅचमध्ये खूप लढत पाहायला मिळते. पहिला ONGC संघ आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर युनियन बँकेने आता इथं संधी साधली आहे. 36-35 असं आपल्याला गुणफलक पाहायला मिळतं मित्रांनो ऑन स्क्रीनवरती. अमर क्रीडा मंडळाच्या वतीने बंड्या मारुती क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे दिनेश राऊत आणि मित्र मंडळातर्फे अभिनंदन. धन्यवाद दिनेश राऊत सर, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. पुन्हा युनियन बँकेच्या खेळाडूने जर्सी क्रमांक 1 मध्ये महत्त्वाचा खेळाडू अंकित धैया याला देखील टॅकल केला आहे. ताकद लावली जाते आहे. मॅचमध्ये रंगत वाढत चालली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सुशील देखील पुन्हा कमेंट करतायत. अप्रतिम कॉमेंट्री, तुमच्या आवाजामुळे कबड्डी सामन्याचा थरार अजून रंगतदार झालाय. सर्वोत्कृष्ट सादरीकरण. हो नक्कीच सर्वांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. परंतु मॅच देखील तुम्हाला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मोजले, वारे वा पट्ट्या, खतरनाक खतरनाक. सुशील कांबरेकर अप्रतिम. किती मोजलेत पाहूया या ठिकाणी. 1 2 3 3 खेळाडू या ठिकाणी बाद केले सुशीलने. अप्रतिम चढाई आपण पाहिली त्यांची. सुंदर ब्लॉक केलं होतं परंतु निसटला. जर्सी क्रमांक 12-22. चला आपण या आता बाहेर मैदानाच्या. जर्सी क्रमांक 12-22 चांगला बॅकअप दिला होता, परंतु हा 22 नंबरचा खेळाडू आहे ना वेगाने वेगासारखाच बाहेर गेला. त्यामुळे कुठेतरी संधी मिळाली आपल्याला सुशील या खेळाडूकडे. ONGCचा खेळाडू 40-35 असं गुणफलक पाहायला भेटेल. आता 5 गुणाची आघाडी युनियन बँक गेलाय. सर तुम्ही म्हटला होता की काय होईल प्रतीक या सामन्याचं. मी म्हटलं होतं हा कबड्डी खेळ आहे, हा होत्याचं नव्हतं करून ठेवतो. आणि हेच मैदानावरती पाहायला मिळते. 5 गुणांची आघाडी युनियन बँक किंवा कुणी विचारही नसेल केला. ONGC संघ 5 गुणांनी पिछाडीवरती गेलाय. जो 10-15 गुणांनी आघाडीवरती होता तो संघ. काय जबरदस्त बाउन्स बॅक केलाय युनियन बँक संघाने. नक्कीच आमचे पराग काटे मित्र आहेत, थेट पुण्यावरनं आमच्यावर जोडलेत. पुण्याचा मित्र आहे माझा पराग काटे. त्यांनी देखील सांगितलं, मला सगळे भाईच बोलतात.
काय करू आणि ते देखील तिचं नाव घेत आहेत. धन्यवाद पराग काटे, थँक्यू काटे, विशेष आभार आहे तुझा. खराब आहे विजय लागणार मलिक सर्वांचं. मैदानावरती आहे. पुन्हा. पण मी म्हटलं ना, हा तो मगाचा राग काढतोय सुशील. 2 टॅकल संदीपने केले होते, पण आता सुशील काही संदीपला मिळालेला नाही आतापर्यंत. शेवटचा विजय मलिक 1 नंबरची जर्सी घातली आज खरं, पण 1 नंबर प्रमाणे खेळ आज काही झाला नाही विजयचा. खेळावे लागणार, ओएनजीसी टीमला खेळावे लागणार आहेत. घेतलंय, लॉक केलंय, चला या आपण देखील या आता. आणि आणखीन एक ऑल आऊट आपल्याला मेसेज येतो ऑन स्क्रीनवरती. आमचे मित्र आहेत, आमचे मित्र सागर गोविलकर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, परंतु मर्चंट नेव्हीमध्ये फर्स्ट ऑफिसर आहेत. त्यांची देखील कमेंट आली आहे. प्रत्येकाच्या कमेंट येतात, प्रत्येकाच्या कमेंट. तुमचे तर फॅन फॉलोअर जास्त आहेत प्रत्येक माने सर. पुरा रायगड जिल्हा ताब्यात घेतलाय तुम्ही, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सर एक कमेंट वाचून दाखवणं फार गरजेचं आहे. सागर नागे यांची कमेंट आहे, जितेश सप्ते आणि गणेश सप्ते यांच्यासाठी, की घेतलेली मेहनत फळाला आली आहे. ज्या पद्धतीनं गणेश सप्ते सर आणि जितेश सप्ते सरांनी या 2 भावांनी या कबड्डी स्पर्धेकरता मेहनत घेतली आहे ती फळाला आली आहे. ज्या पद्धतीचे सामने पाहायला मिळत आहेत, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे दोघांचं देखील, जितेश सप्ते सर आणि गणेश सप्ते सरांचं. दोन्ही बंधू, एक भाई तो दुसरा तबाई. हा, बोलायला काही हरकत नाहीये. अशी दोघांची जोडी आहे. अप्रतिम त्यांचं काम. संपूर्ण भांड्यामारुती सेवा मंडळाचे प्रत्येक खेळाडू मी पाहतोय ना, हे सर्व लहानाचे मोठे माझ्यासमोर झालेत, त्यात काही शंका नाही. पण प्रत्येकाने जबाबदारी चोख बजावली आहे, म्हणून एवढी मोठी स्पर्धा आज खऱ्या अर्थाने आहे ना संपूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जगभरी आता स्पर्धा प्रसिद्ध झाली आहे, जगात नाही स्पर्धा पाहत आहेत. धन्यवाद सागर गोविलकर, तुमचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. युनियन बँक विजयी होणार अशी कमेंट देखील आली कल्पेश सुर्वे यांच्याकडनं देखील. विजय मलिक थांबवलंय. आता युनियन बँकेची पैशाची मशीन देखील आता सुसाट निघाली आहे. युनियन बँक आता ऐकणार नाहीये. आता पैसे 60 मोजताना पाहायला मिळणार आहे. प्रतीक सर, तसं नाही, झटपट पटापट तुमच्या भाषेमध्ये, माझ्या भाषेमध्ये. आणि या ठिकाणी आपल्याकडे मशीन पण आहे ना. आता इथे युनियन बँक आहे, हे कॉईन मोजत बसणार नाही आहे. हे उद्या तेच जर फायनल खेळली ना तर तेच 5 लाख रुपये घेऊन स्वतःच्या बँकेमध्ये जातील आणि स्वतःच्या बँकेमध्ये मशीनमध्ये टाकतील आणि पटापट मोजताना पाहायला मिळतील, कारण की ती बँक आहे, युनियन बँक आहे. हरकत नाही आहे. धन्यवाद. 38-46, 39-46. अजूनही जर पाहिलं तर 7 गुणाची आघाडी युनियन बँक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड हाफचा सामना चालू आहे. जर्सी क्रमांक 23 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतो युनियन बँकेचा खेळाडू सोमीर मेहता, आणि या ठिकाणी टॅकल केलंय ओएनजीसीचा संघ. आता ह्यांना देखील कमबॅक करावे लागेल. 40-46 अशी आपल्याला गुणफलक पाहायला मिळते ऑन स्क्रीनवरती. जे ग्रामीण भागातील सुप्तेसर खेळाडू जे जोडले गेलेत ना, त्यांनी बघावं कशी कबड्डी स्पर्धा असते आणि काय खेळाडूंचा फिटनेस असतो आणि काय चपळता असते. ज्या पद्धतीनं हा खेळ एवढा वेगवान झाला आहे ना सर, की कमाल. म्हणजे तुम्ही जर का विदाऊट प्रॅक्टिस या खेळामध्ये उतरलात तर नक्कीच इंजरीची देखील तेवढीच होऊ शकते तुम्हाला. या ठिकाणी कमेंट भाग आली आहे, मी नितीन गडचिरोली जिल्ह्यात एक जंगलातून रात्रपाळी ड्युटी करत मॅच बघत आहे. काळजी घ्या दादा, एखादा वाघ बिग आला तर थोडंसं तुम्हाला भारी पडू शकतं. काळजी घ्या, घ्या कबड्डीचा आनंद घ्या, नक्कीच घ्या, काही हरकत नाही दादा. नितीन दादा, मॅच पूर्ण बघा, ही महत्त्वपूर्ण मॅच होणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये तर आणखीन धमाल पाहायला भेटणार आहे. जर्सी क्रमांक 10 साठी चढाई करताना पाहायला भेटेल अंकित राणा. राणाजी खेळावे लागणार आपल्याला. उडालाय, क्या बात है यार. आणि एक कौतुक करणं फार गरजेचं आहे. म्हणजे ऑन ग्राउंड आपण ज्यांना आत्तापर्यंत समालोचन करताना, होस्टिंग करताना पाहिलं आहे, ॲलन डिसूजा सर. तुम्हाला एक कमेंट आलेली आहे, ॲलन सर मी तुम्हाला गेली 10 वर्षापासून बघतो आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आणि समालोचक आहात आणि खरं तर तुमच्या सगळ्या समालोचनाच्या आवाजाचा जोशमध्ये बघायला अजून मजा येते. मला वाटतं शुभम चव्हाण यांनी ही कमेंट केलेली आहे. थँक्यू शुभम सर. आपण ॲलन डिसूजा सर यांच्यावर देखील
कौतुकाचा वर्षाव केलेला आहात, आपलं देखील धन्यवाद. मॅच चांगली चालू आहे, चांगली चालू आहे. 10 गुणाची आघाडी आता आपल्याला टीम युनियन बँक पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 मध्ये चढाई करताना विजय मलिक नाही थांबणार आता. युनियन बँक वाले थांबणार नाहीये. एका बाजूला पेट्रोलियमची टीम पाहायला मिळते, ONGC, जी भारतातील सर्वात मोठी ONGC कंपनी ऑइल समजली जाते. तर दुसऱ्या बाजूला युनियन बँक. मला वाटतं आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये देखील आहे ना सुशील सर्वोत्कृष्ट रेडरचा आहे ना हा पुरस्कार घेणार. रोख रुपये 15 म्हणजे टोटल 15,000 रुपये हा कव्हर करेल. शेवटची 5 मिनिटं देखील या ठिकाणी घोषित केलेत. 41-52 11 गुणाची आघाडी युनियन बँक संघ पाहायला मिळतोय. ऑफिशियल टाइम आउट या ठिकाणी घेतला जातोय. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राचे महापंच विद्याधर घाडी सर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर इंटरनॅशनल रेफरी देखील आपल्याला पाहायला मिळतात, जिथे शिरवाडकर सर. नक्कीवाद धन्यवाद हरीश सोनकर. हरीश सर यांनी सांगितलं विजय नवनाथ खेळाडू आहेत, मंडळाचं नाव घेऊन आपण प्रोत्साहन केलं त्याबद्दल धन्यवाद सर्वांचं असेल. कारण की मी देखील आपल्याच विभागातील आहे, डिले रोडमधील. त्यामुळे विजय नवनाथ हा संघ खेळताना मी पाहिला आहे. बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्यात या मंडळाने, राष्ट्रीय जिल्हास्तरीय स्पर्धा देखील जिंकल्यात. त्यातील तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे एक संचित कांबळे म्हणून देखील एक कमेंट आहे की कर्नाळा स्पोर्ट्सचा खेळाडू आहे. संचित कांबळे, तुझं देखील स्वागत आहे मित्रा या स्पर्धेकरिता. ऑनलाईन तू या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेला आहेस. असंच या खेळावरती प्रेम करत राहा संचित. नक्कीच पराग. इथं ऑफिशियल टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. पराग देखील आम्हाला सांगतात की मी मुंबईचा आहे, BDD मधील आहे, डिलाय रोडचा आहे. परंतु सध्या पराग काटे आपण पुण्याचे देखील आहात, त्यामुळे मी ती कमेंट केली आहे. हरकत नाही आहे काटे. परंतु ही स्पर्धा बघायची, ही मॅच बघायची. उद्याच्या दिवसामध्ये धमाका होणार आहे या स्पर्धेमध्ये. 42-55 13 गुणाची आघाडी युनियन बँकचा संघ पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 23 मध्ये चढाई करताना सोमीर मेहता. वेळ घेतला जाणार आहे प्रतीक सर, वेळ घेतला जाणार आता या ठिकाणी. युनियन बँकने सामना फिरवलाय आणि हा सामना आता असा काही घट्ट पकडून ठेवेल ना युनियन बँक, सोडणार नाही. 2 खेळाडू पुन्हा एकदा बाद केलेत ONGCचे सोमवीरने. म्हणजे सर ते आपण रेती हातामध्ये घेतो ना आणि ती हळूहळू निसटत जाते, तसा काहीसा सामना ONGCच्या हातामधून आता निसटत जाताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली होती ONGC संघाने. मला तसं वाटलं की काहीतरी करेल. काय बॅक काढली आहे या ठिकाणी. संधी आता युनियन बँकवाले देणार नाही आहेत. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही किती ताकद लावा, तुम्ही आता काही करत बसा, परंतु आता युनियन बँक थांबणार नाही आहे. कारण की ह्या संघाच्या सुशीलने आहे ना संपूर्ण त्यांच्या टीममध्ये ना 6 खेळाडूंच्या ऊर्जा निर्माण केली आहे. सुशील कांबरेकर. तुम्ही सुरुवात कशी करता ते महत्त्वाचं नाही आहे, परंतु तुम्ही शेवट कसा करताय खेळामध्ये ते फार महत्त्वाचं आहे. आणि शेवट युनियन बँकचा चांगला होताना पाहायला मिळतोय. प्रशांत सुर्वे सरांचा हा संघ आपल्या मैदानावरती पाहायला मिळतोय. उत्तम खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. विजय मलिकचं वादळ थांबवलंय, शमवलंय आपण वारंवार युनियन बँकचं. आपण वारंवार म्हणतोय रोहन तुपरे, परंतु रोहन तुपरे कुठला खेळाडू आहे माहिती आहे का? नवी मुंबईचा खेळाडू आहे. हा नवी मुंबईचा खेळाडू आहे, म्हणजे ऑलमोस्ट अर्ध तुमच्या रायगडमध्ये झाला. सगळे रायगडवाले आहेत ना, हुशार प्लेअर आहेत आपल्या, त्यात काही शंका नाही आहे. रायगडकरांनी आजचा दिवस गाजवलाय, उद्या कोण दिवस गाजवणार आहे हे बघावं लागणार आहे. जवळ जवळ आता युनियन बँक संघ हा 4था सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ पाहायला मिळतो आहे. टीम युनियन बँक आणि या ठिकाणी ऑफिशियल्स यांच्याकडनं घोषणा करण्यात आली आहे. 4था संघ या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो. टीम युनियन बँक ऑफ इंडिया मुंबईचा संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. उद्या ठीक 6 वाजता